श्री स्वामी समर्थ यांचे कुंडलीचा इतिहास. अक्कलकोट येथे श्री नानाजी बापूजी पिंगला ज्योतिषी यांचा मुक्काम असताना पूज्य स्वामी महाराजांनी स्वतःची कुंडली करण्याविषयी त्यांना आज्ञा केली. लगेच तिथल्या तिथे श्री नानाजी यांनी कुंडली तयार करून ती स्वामी महाराजांचे चरणांजवळ ठेवली. पूज्य स्वामींनी सदरची कुंडली आपले शिष्याकरव्या जवळचे माळवदावर टाकून दिली. त्यावेळी भजनाचा कार्यक्रम होता. हा कार्यक्रम संपल्यावर कुंडली आणण्यास सांगितले. त्याप्रमाणे कुंडली आणली तर तीवर गंधाक्षता व तुळशीपत्रे. पूज्य स्वामींनी श्री नानाजी यांना उजवा हात पुढे करण्यास सांगून त्यावर आपला हात मारला. तत्क्षणी त्यांचे हातावर विष्णुपद आत्मलिंग आले. श्री नानाजी यांना प्रसाद म्हणून दिलेले हे आत्मलिंग त्यांच्या हयांती पावे तो त्यांचे हातावर कायम स्वरूपात होते. आले. नंतर अक्कलकोटास आले. नंतर अनंतलीला करून काशी, रामेश्वर पावे तो हजारो लोक श्री स्वामी महाराजांचे दर्शनास येऊन पुनीत होऊन गेले आहेत. महाराजांचे वेळचा प्रत्येक शब्द व त्यांची प्रत्येक कृती चमत्काराची असे. नित्य शतशः चमत्कारांच्या गोष्टी घडून येत. कोणी त्या गोष्टी लिहून ठेवल्या असत्या तर आज महाराजांचे चरित्राचा भागवत भारतासारखा मोठा ग्रंथ झाला असता. परंतु आपल्या कमनशिबामुळे महाराजांची लीला ते असताना कोणी लिहून ठेवली नाहीय. त्यांची सागर लीला कोणालाही लिहिता आली नसती. कारण क्षणोक्षणी त्यांच्या लीलेत चमत्कार दृष्टीस पडे. अफाट समुद्रांतून मुठभर वाळू घेऊन बाहेर निघाव्यात त्याप्रमाणे श्री स्वामी महाराजांचे अफाट चरित्रसागरांतून मुठभर चरित्र मला जनांपुढे मांडण्याचा प्रस्तुत प्रयत्न आहे. श्री स्वामी समर्थ